नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणसाल की आज सोनूची मम्मीनी कुठून ब्लॉग चालू केला. तर येता बघा आमच्याकडं, म्हणजे ज्यांचं शक्य होत नाही भोकरदनला जाणं सामान घ्यायला, तर असंच घरी आणतात ते विकायला. दाखव जवळून, तर जे पाहिजे ते मिळतं यांच्याकडं. तर तुम्हाला दाखवते मी आज काय काय घेणार आहे, तर बघत राहा व्हिडिओ. चांदी गोटा चांदी, गोटा चांदी चांगली डिझाईन आहे का गोटा चांदी मधून? गोटा चांदी मधून विकली आता मी झाली ती बी लहान लेकरच येत आहे. मलाच लागत होती गोटा चांदी. गोटा चांदी येच घेतली तिकडे नाही घेतलं डिझाईन होऊन गेलेलं पण भारी अशी काय समर्थ कायच ना समर्थ ऐ समर्थ बी आला बघा सामान घ्यायला. हा तुला काय घ्यायचं? केवढ्याला? 200 रुपये कमी नाही. आता गोटा चांदी 200लाच येते, साध्या चेन 100ला येते. तर हे बघा, ही गोटा चांदी आहे, म्हणजे हे चेन काळे पडत नाही बघा. काळ्या नाही पडत का ते, किती दिवस बी वापर काळ्या नाही पडत होते. आम्हाला नेहमीच येणं पडतं का नवीन येत नाही आता येतं. आता मनीन ते किती घेतले पाहिजे ना, काढले मनीन ते हा माझ्याकडे हे ना सोन्याचे. मग काय होतं, हे ते घेतले ना तर ओळखू येणार नाही. कारले मनी एकदा लय घेतले पाहिजे ना. बाई लय मोठा मोठा पाय दिसतो ना, पाय चेन नाही इथं. हे पाय बरं का किती कास आले. दुर्गा ती चांदीच राहिला का? पाय बरं किती पाय बाई तेच म्हणलं ना, डिझाईन नाजूकच घेते बाया, वटवटी घेत नाही. आता इथं बी एवढे मोठे बहिण नाजूक कोटाने बळची बोरी. कोणती भोरी बाई आपली तर. हे सगळे बोरायचं इथं असून बोलून चांगलं आहे का आपल्याला. तुला हे चेन घेतली गोटा चांदीची. तिकडे जात हा सगळीकडे जाते. काय झालं तू ते आजा दुर्गा तिकडे. त्याच्या पाच घेते का? नाही तिला आहे चांदीची आहे. हा मलाच नव्हते. आणि आमच्या आईला टापस दाखवा. बाई व तुला टापचं दाखवते, तुला जे पटलं तर ते घे. हे बाय हे घुंगराचे बी का, पण तुमची सासू अशा घालत नाही, असेच घालते ते. तुमच्या मना नाका. हे बाय हे बी डिझाईन सोन्यावानी. हे बाय का हा का, तुम्हाला जे पटलं तर ते घेता येईल. सगळं मला राहतं. हे बाय का हे मिनेचे, तुम्हाला जे पटलं तर ते घेता येईल. तसं काही नाही. बाळ्या म्हणलं तर बाळा बी किती छान छान आहे. हा हे कानातलं काही तुला आवडते ना, असे लंबा कानातलं घेते का तू? हे केवढ्याला आहे? 60 रुपयाला. अके पाय मी पाहते बाई, पण तू मला इतका भाव सांगू राहिले. ते खराब होत नाही कानातले पाहून भाव राहत ना का. आपल्या महालक्ष्मीला असं होतं ना. किती हो ते फुलं आत्यासाठी घेऊन राहिले, पुढे जायला छान वाटते ना वापरायला. बाबा तुम्हाला फुलं घेऊन राहिले आता. ही चांगली नाही. कशा घेते का? मुंगराचे कोणते घेते? आले आई बी आल्या बघा. बसा इथून घ्या तुमच्या मनाची घेतली. कापस बी नको. मला हे पटले होते बा, सोन्यावानी मस्त दिसते वापरायला. हे बा हे बाई मग आत्या हे चांगल्या वाटत राहिले ना. तर हा आरसा घेतला बघा. किती दिवसाचा आरसाच नव्हता. तुला नाही घेतलं समू काही. तर समूसाठी मला काजळ घ्यायचं होतं, त्याच्यासाठी तैल थांबवलं होतं, पण त्यांच्याकडे काजळच नाहीये. तर हा एक आरसा घेतला बघा मी. आणि हे कानातले घेतले मला वापरासाठी. आईला हे कानातले घेतले फुलं छोटे, आणि चेन घेतले. तर घेतलं बघा आपण सामान. आणि त्यांना पण एवढं मोठं वजन घेऊन फिरावं लागतं. तर आपण काही जास्त कमी जास्त केले नाही, म्हणजे केले पण हिशोब शिरत दिले तैला. तर आता त्या चालल्या. तर आलो बघा आपण शेतामध्ये, आणि इकडं काढणं चालू आहे आपली मक्का. तर बघू शकता ही आपली मक्का येते, आणि ट्रॅक्टरमध्ये डायरेक्टच भरणं चालू आहे. म्हणजे याच्यामधून डायरेक्ट उपनेरमधून मक्का ट्रॅक्टरमध्ये पडती. 2 ट्रॅक्टर आहे बघा. एका याला उपनेर आहे आणि एका याला ट्रॅली लावलेली आहे, त्याच्यामध्ये दाणे पडता. आणि इकडे जे दिसत आहे तुम्हाला हे लेंडरू आहे मक्काचे. तर हे आम्ही चुलीसाठी वापरतो. चूल वगैरे पेटायला छान असता. आणि इकडे जे दिसतंय तर हे भूस आहे बघा. आणि हे उपनेर आहे. त्या उपनेरामध्ये बघा कंस टाकणं चालू आहे. म्हणजे मक्का तिकडं पडती, भूस इकडं पडतं. आणि लेंडर मी तुम्हाला आत्ता दाखवले त्या साईडला आपले लेंडर पडते बघा. तर असं मक्का काढणं चालू आहे आज. आणि आज काही सोनूचे पप्पा घरी नाही आहेत, ते गेले कामानिमित्त बाहेर म्हणजे बाहेर गावीच गेलेले. त्यांना यायला उशीर होईल रात्री. तर मग आज मी, मामा आणि आत्या आम्ही 3 जण आलो होतो शेतामध्ये.
तर मामा जाणार आहे या ट्रॅक्टर सोबत आता वजन वगैरे करून द्यायला. तर काय माहिती आता किती मक्का होईन आपली, बघू आता. आणि भाव पण खूप कमी चालू आहे, पण आपल्याला गरज असल्यामुळे आपण मक्का काढून घेतली बघा. तर ताई आत्ताच मी मक्काच्या वावरातून आले बघा. आता मक्का निघणच आपल्या अर्ध्या एक तासामध्ये पूर्ण. मी येत होते तर काकूनी मला आवाज दिला ऐकून ये, तर मी तुम्हाला त्यांचे वांगे दाखते बघा. आणि मी बी थोडेसे वांगे घेऊन जाते. तर समोरच्या कॅमेऱ्याने बघा त्यांचे वांगे कसे येतं. तर हे बघा आमच्या काकूचं वांग्याचं शेत आहे आणि याला किती फुलं लागलेले. वांगे बी तेवढेच आहे बघा. वांगे जवळून दाखवते मी तुम्हाला कसे येतं. तर काकू दाखवू राहिले बरं का तुम्हाला आता वांगे. तर बघा कसे घस आलेले वांग्याचे. हे बघा काकू इकडे किती आहे. हे बघा किती कवळे कवळे वांगे. रोज मार्केटला तोडून देता तुम्ही आहे ना. रोज सकाळी मार्केटला तोडून देता त्या जे कॅरेट निघन ते. तर हे बघा असं माल. तर बघा कसा माल आहे वांग्याला. वांग्याला खूप काटे राहते बघा, त्याच्यामुळे जास्त काही मध्ये आम्ही गेलो नाही. जे आहे ते दाखवतोय तुम्हाला. तर हे बघा किती सुंदर वांगे. तर असं वांग्याचं शेत आहे त्यांचं आणि इकडं आपले घर आहे. तर मी चालले आता घरी. तर बघत राहा व्हिडिओ. तर हे बघा काकूनं तोडले वांगे आणि मी चालले आता वांगे घेऊन घरी. तर मी चालले बघा ताई आता घरी. आणि हे बघा किती सुंदर मक्का आहे. तर किती छान कणस आहे बघा. हे पण आमच्या काकूचेच आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते बघा ताई. आजचा व्हिडिओ छोटा होता. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय.